तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो की हा जो ब्रिज आहे तो त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि ब्रिजच्या साईडला हे आता बघू शकतो की आपली धावंडा नदी आहे आणि याचं जे आहे पिलर, आता हे पिलर इलेक्ट्रिक याचे आहेत. पूर्वी ब्रिजच्या साईडला ते काम झालं होतं, परंतु आता सध्याची आपण जी कामाची परिस्थिती बघतो तर आता या साईडला पूर्ण आता याचं अलाइनमेंटचं काम जे आहे, बॅलन्सिंग ज्याला म्हणतो आपण, ते पूर्ण होत असताना आपल्याला दिसत आहे. आणि आता अगदी हाकेच्या अंतरावर बघा, नदी असल्यामुळं असे पक्षी वगैरे जास्त येतात. तर तिथंही पाहतो आपण की मागे 8 दिवसापूर्वी 2 व्हिडिओ मी या ठिकाणचे टाकले. तर आता आपलं इलेक्ट्रिकचं काम, इलेक्ट्रिक फिटिंगचं जे काम आहे मित्रांनो, ते आता आपल्याला पूर्ण स्टेशनपर्यंत आता आलेलं आहे. हा सुदर्शन नगरचा भाग आहे. सुदर्शन नगरपासून आता तिथे आपण समोर बघू शकतो की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, आता फायनल टचअप ह्या कामाचा इलेक्ट्रिक फिटिंग नंतर आता जे स्लीपर आहे तर त्या ठिकाणी आपण अनेकदा तो व्हिडिओ आता आपण बनवलेला आहे. आता हा नदीवरील आपलं पूल, ही आपली नदी आहे आणि आता इथेच इलेक्ट्रिक फिटिंगचं काम आता दिग्रसपर्यंत आलेलं पण आहे. तिथे मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. तर ते काम आता जवळ जाऊन मी तुम्हाला ते काम दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फिटिंगचं काम, इलेक्ट्रिक पोलच्या साईडला हा एक बॉक्स आहे. आता याचं टेक्निकल युजेस वेगवेगळे असेल, कारण पहिल्यांदा जी आहे तर आपल्या साईडला जे मागं इथून 3 किलोमीटर डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक पोलचं काम सुरू होतं, तर ते आता आपल्या या सुदर्शन नगरीपर्यंत आलेलं आपल्याला दिसत आहे. तर ही सध्या कामाची अपडेट आहे आणि आता लगेच येत्या काही दिवसातच हा ट्रॅक आपल्याला तयार होताना दिसतो आणि याचं CRS ज्याला म्हणतो आपण, तर ते पूर्ण काम ज्यावेळेस ट्रॅक लेअरिंग होईल तर त्यावेळेस होतं आणि तीच आतुरता आपल्याला आहे. सध्या पुसदवाले पण, आपले प्रेक्षक सांगतात की या कामाची सिच्युएशन त्यांच्या पुसदकडं ही परिस्थिती केव्हा येणार, तर निश्चित तिथंही येणार आहे. परंतु त्या ठिकाणी जी आहे तर आपल्या याची बोगद्याची संख्या जास्त असल्यामुळं थोडा त्याला आपल्याला विलंब होताना दिसतो आहे. तर आता ही सध्याची लोकेशन दिग्रजची आहे आणि इथे इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं.